टाकून घ्यायचा. नमस्कार, दंडवत प्रणाम. आज आपल्याला पापडाची चटणी बनवायची आहे. त्याच्यासाठी मी पापड भाजते. याप्रमाणे आपण सगळे पापड भाजून घेऊया. पापड आहेत, 3 पापड घेतले आहेत मी भाजून, आणि याच्यापासून आपल्याला चटणी बनवायची आहे. आणि त्याच्यासाठीच हे साहित्य आहे. हे आहे टमाटे, लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर. हे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. आणि हे चवीपुरतं मीठ आहे. आणि हे आहे आपल्या गोडे तेल. एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. तर चला बनवूया चटणी. आता आपल्याला पापडाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे सगळ्या पापडांचे तुकडे करून घ्यायचे आहेत. ही चटणी खूप छान लागते खायला. हाताने याचा बारीक असा चुरा करून घ्यायचा आहे. मी सांगायला विसरली, आपल्याला इथे चटणी टाकायची आहे आणि थोडी धण्याची पावडरही टाकायची आहे. आणि ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, ही सुद्धा टाकायची आहे. आणि मीठ अगदीच कमी टाकायचं आहे. पापड त्याच्यामध्ये मीठ आहे बऱ्यापैकी. आता आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आपल्याला फोडणी करायची आहे चटणीसाठी. लागेल तेवढं तेल टाकून घ्यायचं आहे. आता आपण फोडणी तयार करून घेऊ. गॅस जरा कमी करू. अगदी थोड्या मोहरी टाकून घेऊ. जिरं टाकून घेऊ. थोडा कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. आणि लसूण टाकून घ्यायचं. आणि थोडी हिरवी मिरची. हिरवी मिरची आहे ना, ऑप्शन आहे. तुम्हाला टाकायचं तरी टाका, नाही टाकायचं तर नका लावू. आता ही फोडणी आपल्याला इथे ओतून घ्यायची आहे. अशी मिक्स करून घ्यायची आहे. जर का आपल्याकडे भाजी नसली, उन्हाळ्याचे दिवस आहे, तोंडाला चव नसते, त्यावेळेला ही अशी चटणी आपण करून पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो. खूप सुंदर अशी चटणी होते. याच्यामध्ये तुम्ही दाण्याची भरडही घातली ना तरी चटणी अजूनच अप्रतिम होते. मी काही दाण्याची भरड नाही घातली. आता शेवटी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आरस ठेवायचा आहे. बाजूला चटणी टाकून घ्यायची आहे. तोंडी लावायला अतिशय सुंदर अशी असते चटणी. चला या जेवायला. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि
सबस्क्राईब करा. बाय.